तुम्हाला कधी पण खा वाटलं तर एक झटपट होणारी रेसिपी आहे का. असं कुरकुरीत पण आहे. ब्रेडपासून असं कुरकुरीत खमंग कटलेट केले का. बाहेरनं कडक कडक आतनं मऊ मऊ असा खायला छान. हे बघा, हे आहे ती ब्रेड. सकाळची शाळा असल्यामुळं लेकरांना ब्रेड आणले होते. त्यांनी चहा ब्रेड खाऊन गेले ती. मग आता ही एवढं ब्रेड उरलेत तर ह्याचं करायचं काय. ह्या उरलेल्या ब्रेडपासून असं एक नवीन चमचमीत पदार्थ बनवते. घरची सगळीच नटून नटून खातेली. चला आता करायला सुरुवात करूया. ह्यात घेतले पाणी, ही ब्रेड त्यात भिजवते. हे असं भिजवायचं, असं पिळून ह्या पाटीत टाकते. सगळं ब्रेड मी असंच पिळून घेते, बुडवून बुडवून. हे हातानंच असं बारीक करून घेते. भिजल्यामुळं लगेच बारीक होते. हे का, ही 3 बटाटे मी उकडून घेतले, ती हातानं बारीक करून टाकते. बटाटू आणि ब्रेड कुसरून ठेवले. ह्या भाज्या बघा आपण त्यात घालणार आहे. 2 ढोबळी मिरची आहे, त्या ही 1 टमाटा आहे, ही थोडी कोथिंबीर आहे, ही बारकी मिरची आहे, ही मी बारीक चिरून घेतली, ही 2 कांदा येतं आणि ही गाजर आहे एक मोठं. तुम्हाला अजून काय कुठल्या भाज्या घालायच्या असल्या तर तुम्ही टाका. माझ्याकडे एवढंच आहे, मी एवढंच टाकते. असं बारीक कापून घ्यायचं. ही चवीपुरतं मीठ घेतलंय. ही धनिया पावडर आहे, घरचीच मिरची आबडदोबड काढून घेतली आहे. ही चाट मसाला आहे, ही गरम मसाला आहे आणि ही थोडीशी हळद घेतली आहे. ही सगळं ह्यात टाकून घेते मी. असं ही सगळं असं चांगलं कालवून घेते. हो का, हे असं चांगलं मळून झालंय. आता कुठल्या आकारात तुम्हाला गोळं बनवा, कटलेट बनवा, असं पीठ तयार झालंय. ती ब्रेड भिजवताना ब्रेड पाण्यात टाकला का गच्च पिळून घ्यायचा. कारण ब्रेड तुम्ही बुडवचाल पाण्यात आणि तसंच जर ताटात घ्याचाल तर लय पातळ होतंय. समजा तुम्ही नवीन जर करत असाल तर तुमचं पातळ जर झालं असं ही सगळं सारण, तर तुम्ही काय करा, त्यात 1-2 चमचे तांदळाचं पीठ टाका. मला काय लागणार नाही, कारण मी सगळं ब्रेड पिळून घेतल्यामुळं माझं ही सारण बराबर झालं आहे. हो कशी मी गोल गोल आकाराचे असं मी ह्याचं कटलेट करते. असं बुडवून घेते. ह्यात ही ब्रेडचा चुरा आहे. ब्रेड मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलं. असं तुम्हाला असं करायचं असलं तर बी करा. हो का, असं पण कटलेट होतं. सगळं कटलेट मी असं करून घेते. आपले सोडून घेते. तीन माती ते 3 सोडते. ह्यात टाकलं की लगेच झाऱ्या लावायचं नाही, थोडं वर येऊ द्यायचं आणि मग आपण त्याला पलटी करायची. कारण ती लय वल्लं असल्यामुळं चिटकल्या जाते. थोडं तेलातनं वर आलं का मग उलटायचं आपण. लय बी जाळ लावायचं नाही, असं थोड्या जाळात. लय जाळ लावचाल तर करपत आहे. असं चांगला लाल होस तर तळून घ्यायचं. असा लाल कलर येतो तळून घ्यायचा. खायला सुद्धा कुरू चांगला लागतो. बाकीचं राहिलेले सगळं असं तळून घेते मी. हे बघा, हे ब्रेडपासून असे कटलेट झाले. ते तुम्हाला कोणत्या आकारात करायचं ही पण असं का मी करून दावलं तुमच्यासाठी. हे तोडून दावते तुम्हाला. हे बघा, बाहेरनं कडक कडक आतनं मऊ मऊ असा खायला छान लागत. बुडवायचा श्वासमध्ये आणि खायचं. कुरकुरीत खमंग कटलेट केले. तुम्हाला जर आवडलं तुम्ही पण एक वेळेस नक्की करून बघा. सगळ्या घरातल्यासाठीच वेगळं काय तर चमचमीत पदार्थ खाण्यासाठी केलाय बघा. तुम्ही पण एक वेळेस नक्की करा. तुम्हाला कधी पण खा वाटलं तर एक झटपट होणारी रेसिपी आहे. 5च्या दरम्यान केलं तरी बी चालेल, किंवा तुम्हाला सकाळ सकाळ करू वाटलं तर सकाळ सकाळ करा, कधी पण करा. पण ही साधं आणि सोपं गावाकडल्या पद्धतीनं केलं. ही ब्रेडपासून असे कटलेट असं कुरकुरीत पण आहे. वरनं कुरकुरीत आतनं असं मऊ, खायला छान लागतं. जर व्हिडिओ कटलेटचा आवडला तर एक लाईक करा आणि कसं झालं कमेंटमधनं सांगा.